नमस्कार भावांनो बहिणींनो, कोणा कोणाची चहा पाणी झाली, कोणा कोणाची राहिली। माझी तर चहा झालेली आहे। आता हरसूची चहा पाणी झाली, नाश्ता झालाय। आता काय एवढी मला घाई नाही, आज मला आरामाने स्वयंपाक करायचा आहे। आता स्वयंपाकाची तयारीच करायची मला। कपडे झालेत, सगळे काम झालेत आपले। आता एवढी काय एकदम शांत वातावरण, कोणीच नसतं इकडं। सकाळचं वातावरण, जास्त काय टाइम झाला नाही म्हणायचा। आता एवढा काय टाइम नाही झाला। काम गिम आता एवढे काय काम नाही राहिले म्हणायचे आपले। आता थोडेसे काम राहिलेत, जास्त काय काम नाही राहिले। आता चला, आता मी घेते आता वाटाण्याच्या शेंगा सोलून। बापा भावांनो बहिणींनो, झाली आता स्वयंपाकाची तयारी सुरू। वाटाण्याच्या शेंगा सोलून घ्यावा म्हणलं, आणि लगेच भाजी म्हणजे पीठ भिजून ठेवलंय म्हणायचं। आता पीठ भिजून ठेवलंय, भाजी राहिली, पोळ्या काय झाल्या नाही। आता पीठ मुरल्यावर मग आता टाकते मी भाजी आधी। आज काय भाजी करताना दाखवणार नाही, आज मला काही समजून नाही राहिलं काय भाजी बनव। त्याच्यामुळं हर्ष मी घेतली वाटाण्याच्या शेंगा। हर्षूला आवडतात, आणि गोबी वाटाण्याच्या शेंगा मिक्स करणार। पण रेसिपी नाही दाखवायला लागली भावांनो बहिणींनो। व्हिडिओ कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो। आणि कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा। आपल्या चॅनलला लय सपोर्टची जरूर आहे भावांनो बहिणींनो। गोबीचं फुलं लय भारी यायला लागलेत आता। मला आता थोडीशी टाकायची वाटाण्याच्या याच्यात, म्हणून मग मी थोडीशीच घेतली। एकदम लगे गोबीचे फुलं वाईट वाईट यायला लागलेत, भारी येतात भारी। सुरतला 12 महिने वाटाणे येतात लगे। कधी पण तुम्हाला वाटाण्याच्या शेंगा भेटतात, आपल्या गावाकडच्या नाही कधी वाटाणे भेटतात इकडे। एकदम जाडा जाडा वाटाणा निघायला लागला, जाडा। हर्षूचे पप्पा गेलेत आता कामाला। नाश्ता गिष्टा झाला त्याचा, हर्षूचा पण नाश्ता झाला। आता राहिलाय आपला स्वयंपाक पाणी। आज बनवते गोबीची भाजी। आज खिचडी बनवायलाच मन होतं, पण मग हर्षूचे पप्पाने उशिरा येतात तर मग थंडी होऊन जाते। त्याच्यामुळे हर्षूला मला जर खायची असली तर मग मी खिचडी बनवत असते। बघा माझ्या टीव्ही काहून बंद झाली भैया? काहून? ते काय झालं असेल त्या बटनाला। मग चक्री आणायला आजी पप्पा दुसरी बिघडली असेल तर तुला कधी राग नाही येत? पा किती हिरवे वाटाणे मस्त लगे। वाटाण्याची खिचडी लय आवडते मला, बनवणं लागेल एखाद्या दिवशी। आता सुक्कीच बनवणार आहे मी, काय रश्यावाली भाजी नाही बनवणार, सुक्की एकदम लगे। आणि गोबी हिरवी मिरचीतच भारी होती, आरत परत तेलात करायची मस्त जास्त। येता दिवस घरातलं दूध संपलं होतं, मग येता दिवस बिस्किटाचे पाकिट आणि दूध घेऊन आलते ते सकाळी। असं काय ते आणत नाही, ते लय जीवावर येतंय। ते म्हणते कामाला जायचं, सकाळचं काय ते सगळं आयतं आणून द्यायचं का, मग काम करावं लागते। तुला काय खाली उतरता येत नाही का दूध घ्यायला? मूड असला तर घेऊन येते, आज मूड होता तर घेऊन आले। थोडासा राहिली आता आपली गोबी कापायची, मग करते मी लगेच स्वयंपाक करायला सुरुवात। आता पीठ पण भिजायला लागले मस्त। हर्षूचे पप्पा येते 2ला, तर आम्ही 12 वाजता जेवण करत असतो। आज आता 11च्या पुढे टाइम झाला।
भाजीपाल्यावाले दादा लय उशिरा येते, तर मग दररोजचा मस्त ताजा ताजा भाजीपाला असतो. त्या दादाने उत्तर पोळ्या गिळ्या करून घेत असते म्हणायचं, पण आज काही पोळ्या झाल्या नाही. आज हर्षू भैयानं पण लय उशिरा नाश्ता केलाय त्याच्यामुळे. खाली मस्त छोटूस बाळ आहे या लोकांचं, लय लढते ते. 2-2.5 महिन्याचे आवाज येतोय त्याचा, लय लढते ते. थोडीशी घ्यावा म्हटलं गोबी कापून आणि लगेच भाजी बनवायला सुरुवात करा. आज माझी हरसुडी भाजी बनवणार. बनवतोस ना हर्ष? अगं बनव ग हर्षदा, आज हर्षदा बनवून. आता बनवशील का? शिक ना भाजी बनवायची बाई. या तू भाजी बनवायची सुरुवात करशील तर तुझ्या मम्मीला आराम भेटन थोडासा. हर्षू अंड्याचा घोटाळा लय भारी बनवतो, लय भारी. आता आम्ही बरेच दिवस झाले अंड्याचा घोटाळा बनवला नाही. म्हणजे हर्षू काहीच खात नाही, बाकी अंडे खातोय ते. तर त्याला एवढे आवडतात ना, तर ते म्हणू लागला मम्मी आता पप्पाला अंडे आणायला. म्हणलं आणायला, म्हणजे ते बनवतच राहतो. हप्त्यात आम्ही 2-3दा घोटाळा बनवायला आवडतो. त्याचे पप्पा काय खात नाही भैया, मी दोघच माझे खातो. याच्या पप्पाला काही भाजी बनवत असते मी. आणि भावांनो बहिणींनो म्हणते तुम्हाला तर कोणाला आवडते तर नक्की सांगा कमेंट मध्ये. भावांनो बहिणींनो, झाली आता आपली गोबी कापणं. आणि कसे हेडं वाटते तर नक्की सांगा. बाकी काय नाही म्हणायचं. माझे भाऊ बहिणी तर लय भारी कमेंट करते, एकदम भारी कमेंट करता भावांनो बहिणींनो तुम्ही. पण भावांनो बहिणींनो म्हणते तर कोणाला आवडते नक्की सांगा कमेंट मध्ये. झाली आता आपली गोबी कापणं. आणि तुम्हाला तर दाखवलेच. आता लसण पण सोलून घेतलाय. गावरान टमाटे, गावरान टमाटे. मस्त आंबट भाजी होती. हर्षूच्या पप्पाला नाही आवडत याचा ठेसा. मला गावरान टमाट्यात ठेसा लय आवडतो. मस्त आंबट होतोय. लगे 2-3 मिरच्या टाकायच्या लगे. कालच मी वाळल्या मिरच्याची लगे मस्त भुडकी करून ठेवली. त्याच्यात शेंगदाणे चटणी बनवून ठेवली. ज्याला खाऊ वाटलं ते खाते मग घेऊन. आणि इकडं कसं आहे, हर्षून हे खात नाही काय नाही, पण झिंग्याची चटणी लय आवडते. आणि मग इकडं कसं आहे, झिंगे बोंबील केलं तर बाहेर मशा वास येतोय. त्याच्यामुळे मग हे दोघं खात नाही. मग लय दिवस घरातून वास जात नाही मशा. मग त्याच्यामुळे मी इकडं बनवत नसते काय. आणि हे काय खात नाही दोघं. आणि झिंग्याची चटणी बोंबिलाची चटणी बनवली तर मग हर्षू घरातच येत नाही. आणि गावाकडे आई बाबाकडे गेलं तिकडं कसं आहे, तिकडं म्हणजे मग खुल्लं वातावरण येतावा. मग काय एवढा घरात मशा वास पण नाही येत. आणि बनवायला लागलं तर भैया बाहेर पण खेळायला जातो. शिटीनं कसं आहे, घरात राहावं लागतंय. मग त्याला वाटतच येतात. त्याच्यामुळं मग मी काय बनवत नसते. मला बोंबिलाच्या चटणीपेक्षा पण झिंग्याची चटणी लय आवडते. वांग्याच्या भाजीत टाकलं का कशात टाकलं लय भारी होते ते. वांग्याच्या भाजीत जर टाकली झिंगे तळून तर भारी भाजी होते. पण हर्षूला आवडत नाही, खातच नाही ते दोघं. कसेच खात नाही, जीवच वाटेल नाही त्याची. छकू नाही, हे नाही, ती गजन खात नाही. मी गावाकडे गेले आई बाबाकडे तवा खात असते. त्याला आवडत नाही. आणि भावांनो बहिणींनो, चला आता भेटते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बाय भावांनो बहिणींनो.